ते आले, गायले आणि कोल्हापूरकरांच्या मनावर राज्य करून गेले. सुदेश भोसले यांच्या वेल्वेट नोट्सने कोल्हापुरात रंगवली सुरांची, हास्याची आणि उत्साहाची अविस्मरणीय संध्या. कोल्हापूरच्या रंगभूमीवर रविवारी सायंकाळी असा एक कार्यक्रम रंगला की जणू अनेक दिग्गज नायक एकाच वेळी शहरात अवतरले. गायक, मिमिक्रीचा बादशहा आणि मनोरंजनाचा हुकुमाचा एक्का म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी कोल्हापुरात वेल्वेट नोट्स विथ सुदेश या भव्य लाईव्ह कॉन्सर्टद्वारे असा जलवा दाखवला की रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हा कार्यक्रम दिनेश माळी फाउंडेशन आणि रेलिश एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. त्यांना सहकार्य होते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांचे. बॉलिवूडचा बॉस कोल्हापुरात 3000 पेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत रामकृष्ण हॉलच्या लॉनवर हा मेगा शो पार पडला. पाऊस थांबलेला असला तरी हास्याचे, टाळ्यांचे आणि आनंदाच्या आरोळ्यांचे थेंब मात्र संध्याकाळभर कोसळत राहिले. आयोजकांनी जर्मन हँगरची तयारी ठेवून संपूर्ण नियोजन इतके परफेक्ट केले की प्रेक्षकांनी स्तुतीचा वर्षाव केला. बॉलिवूडचा बॉस कोल्हापुरात आणण्यासाठी दिनेश माळी फाउंडेशन आणि रेलिश एंटरटेनमेंट यांनी अक्षरशः जादूची कांडी फिरवली होती, असे रसिकांनी कौतुकाने सांगितले. सुदेश भोसले यांचा अफलातून जलवा. सुदेश भोसले यांनी मंचावर येताच प्रेक्षकांचा जल्लोष उसळला. अमिताभ बच्चन, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अप्रतिम नक्कल करत त्यांनी सर्वांना अक्षरशः खिळवून ठेवले. स्टेजवरून उतरून थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांनी गाणी गायली, संवाद साधला आणि मुलांना व चाहत्यांना मंचावर बोलवून एक वेगळाच आनंद निर्माण केला. त्यांच्या आवाजात जेव्हा छू कर मेरे मन को हे सुप्रसिद्ध गीत दुमदुमले तेव्हा सभागृहातील प्रत्येक जण अमिताभ बच्चन यांच्या आठवणीत रमून गेला. बिग बींना कोल्हापूरकरांकडून वाढदिवसाची भेट. 11 ऑक्टोबर हा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. कोल्हापूरकरांनी लेट इज बेटर दॅन नेव्हर असे म्हणत एक दिवस उशिरा का होईना पण धमालपणे हा वाढदिवस साजरा केला. कार्यक्रम स्थळी खास केक कापण्यात आला आणि सुदेश भोसले यांच्या आवाजात बिग बीची गाणी ऐकून प्रेक्षक अक्षरशः आनंदात न्हाऊन निघाले. प्रमुख पाहुणे संजय घोडावत यांची उपस्थिती. या भव्य सोहळ्याचे मुख्य अतिथी होते सुप्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहिले आणि त्यांनी आयोजक दिनेश माळी, पुनीत सिन्हा व शिल्पा सिन्हा यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते सुदेश भोसले व मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोक कुमार सराफ यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मेलडी मेकर्सचा 65 वर्षाचा संगीत वारसा. या कार्यक्रमाची शोभा वाढवणारा होता पुण्याचा नामांकित ऑर्केस्ट्रा मेलडी मेकर्स. गेल्या 65 वर्षांपासून भारताबरोबरच परदेशातही आपली छाप सोडणाऱ्या या संस्थेचे संस्थापक अशोक कुमार सराफ कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्या वादनाने कार्यक्रमाला पारंपरिक आणि दर्जेदार रंग चढला. आयोजकांचा सुविहित आणि भव्य सेटअप. 50 बाय 80 फुटाचे विशाल स्टेज, 800 फुटांची LED स्क्रीन, प्लेबॅक मीडियाटेकचे लाईट इफेक्ट्स, गणेश भोसले यांचा साऊंड सिस्टीम आणि विविध खाद्य व स्टॉल्ससह आकर्षक सजावट. संपूर्ण आयोजन राजेशाही ठरले. या कार्यक्रमाला कोल्हापूरबरोबरच गोवा, बेळगाव, सांगली, विटा, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी, पुणे, बंगळुरू, सुरत आदी ठिकाणाहून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आयोजकांचे मनोगत आणि विशेष सहकार्य. दिनेश माळी फाउंडेशन आणि रेलिश एंटरटेनमेंट गेली 12 वर्षे दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूरकरांच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिशा देत आहेत. त्यांचे सहकार्यकर्ते होते रोहन स्वामी फाउंडेशन, ABEF टीम, श्री सिकंदर देसाई, साजिद उरसाल, आराध्य एंटरटेनमेंट, प्लेबॅक मल्टीमीडिया, मीडियाटेकचे राजेश शिंदे,
वैभव एंटरप्राइजेसचे संजय लोंढे, साहिल जसुजा आणि अनेक कार्यकर्ते, तसेच अंजली चोडणकर कोऑर्डिनेटर, शीतेल ताटे, शीतल लवटे, अश्विनी धर्माधिकारी, जितेश कांबळे, अवधूत कुलकर्णी, अनुश्री कुलकर्णी, गणेश व ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रायोजकांचा उल्लेखनीय सहभाग. मुख्य टायटल प्रायोजक पूना गाडगीळ सराफ कोल्हापूर, सहप्रायोजक SGG संजय घोडावत ग्रुप, प्लॅटिनम प्रायोजक F3 जिम, गोल्ड प्रायोजक उर्मिला ग्रीन काउंटी प्रवीण केसरकर, आविष्कार इन्फ्रा, विरमल ज्वेलर्स, सिल्वर प्रायोजक राजू माने, आराध्या होम डेकोर, विस्टार मार्केटिंग, VMK, एडिफिटी डिस्प्ले, रेडिओ पार्टनर रेडिओ मिर्ची, TV पार्टनर SP9 मराठी एंटरटेनमेंट TV चॅनल, हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल रेडियंट, लोटस बँक्वेट हॉल. अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण. या कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच नव्हे तर कोल्हापूरकरांच्या संस्कृतीचा, संगीत प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव साजरा केला. सुदेश भोसले यांचा संवाद, त्यांच्या विनोदी अदा आणि अप्रतिम गाणी हे सर्व मिळून एक असा अनुभव मिळाला जो दीर्घकाळ कोल्हापूरकरांच्या रसिकांच्या मनात जिवंत राहील. शेवटी सुदेशजींच्या एका संवादाने संध्याकाळ संस्मरणीय ठरली. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता, लेकिन कोल्हापुरकरों की तालियां पर मेरा पूरा हक है. वेलवेट नोट्स विथ सुदेश भोसले हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती ठरला आणि कोल्हापुराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार यात काहीच शंका नाही. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.